नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील मध्ययुगीन महाराष्ट्र याचा पार्ट 5 बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, योग्य नसलेले विधाने ओळखा। पहिले विधान आहे, 12 मे 1666 ला औरंगजेबाच्या वाढदिवशी छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट झाली। पहिले विधान बरोबर आहे। मिर्झा राजे जयसिंग यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर पुरंदरचा तह केला, त्या तहानुसार मराठा साम्राज्यातील 23 किल्ले आणि 4 लाख होणांचा प्रदेश हा मुघलांना मिळाला होता। तर या पुरंदरच्या तहानंतर मिर्झा राजे जयसिंग याने औरंगजेबाच्या भेटीचा प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराजांसमोर मांडला होता आणि हा प्रस्ताव छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारला होता। तर या प्रस्तावानुसारच छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट 12 मे 1666 ला औरंगजेबाच्या वाढदिवशी झाली होती। दुसरे विधान आहे, 19 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजी राजेंसह आग्र्याहून निसटले। दुसरेही विधान बरोबर आहे। जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे हे औरंगजेबाच्या भेटीला आग्र्याला गेले होते, तेव्हा औरंगजेबाने कपटाने छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना कैद केले होते आणि त्यानंतर 19 ऑगस्ट 1666 रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुत्र संभाजी राजेंसह आग्र्याहून निसटले होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी राजपुत्र संभाजींना मथुरा येथे ठेवले होते आणि स्वतः वेषांतर करून छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये आले होते। तिसरे विधान आहे, राजपुत्र संभाजींना महाराजांनी वाराणसी येथे ठेवले। तिसरे विधान चुकीचे आहे। आपण आत्ताच बघितले, राजपुत्र संभाजींना छत्रपती शिवाजी महाराजांनी मथुरा येथे ठेवले होते। याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, फक्त 3 चुकीचे। पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला। पहिले विधान बरोबर आहे। हाच तो सोनियाचा दिवस होता ज्या दिवशी मराठा साम्राज्याला स्वतःचे छत्रपती लाभले। तर 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता। दुसरे विधान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची शिवराई आणि होन ही नाणी पाडली। दुसरेही विधान बरोबर आहे। महाराजांनी स्वतःची शिवराई आणि होन ही नाणी पाडली होती। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर। पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचे रायगडावर निधन झाले। पहिले विधान बरोबर आहे। हा अत्यंत दुःखाचा असा दिवस होता। 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवरायांचे रायगडावर निधन झाले होते। दुसरे विधान आहे, शिवरायांनी रयतवारी पद्धती सुरू केली होती। दुसरे विधानही बरोबर आहे। शिवरायांनी रयतवारी पद्धती सुरू केली होती। या रयतवारी पद्धतीमध्ये शेतकऱ्यांकडून जो महसूल घेतला जायचा तो धान्य स्वरूपात घेतला जात होता। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, दोन्ही विधाने बरोबर आहे। पुढचा प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। पहिले विधान आहे, औरंगजेब पुत्र शहजादा अकबर या संभाजी राजांनी आश्रय दिला होता। पहिले विधान बरोबर आहे, कारण औरंगजेब पुत्र शहजादा अकबर हा स्वतःच्या वडिलांविरुद्ध म्हणजे औरंगजेबाविरुद्ध बंड करून उठला होता, त्यामुळे संभाजीराजांनी त्याला आश्रय दिला होता। दुसरे विधान आहे, इसवी सन 1689 मध्ये रायरेश्वर येथे शेख निजामाने म्हणजेच मुखर्रब खान याने छत्रपती संभाजी व कवी कलश यांना पकडले। दुसरे विधान चुकीचे आहे। इसवी सन 1689 मध्ये
संगमेश्वर येथे शेख निजामाने म्हणजेच मुखर्रब खान याने छत्रपती संभाजी व कवी कलश यांना पकडले. इथे रायरेश्वराच्या ठिकाणी संगमेश्वर असा शब्द पाहिजे होता. तिसरे विधान आहे, भीमा नदीच्या तीरावर वडू बुद्रुक येथे 11 मार्च 1689 रोजी राजे संभाजी आणि कवी कलश यांना अत्यंत क्रूरपणे ठार केले. हा अत्यंत दुःखाचा दिवस होता. 11 मार्च 1689 रोजी राजे संभाजी आणि कवी कलश यांना अत्यंत क्रूरपणे ठार करण्यात आले होते. तिसरे विधान बरोबर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे फक्त 2 चुकीचे. ऑप्शन डी याचं योग्य उत्तर आहे. फक्त 2 विधान चुकीचे, फक्त दुसरे विधान इथे चुकीचे आहे. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांनी पुढीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला नाही? तर छत्रपती संभाजी महाराजांनी एकूण 4 ग्रंथ लिहिले होते. ते 4 ग्रंथ होते बुधभूषण, नायिका भेद, नखशिख आणि 7 शतक. तर वरील सर्व ग्रंथ हे छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेले आहेत. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिले आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाराणी ताराबाई व छत्रपती शाहू यांच्या पक्षात लढाई होऊन छत्रपती शाहूंचा विजय झाला. ही लढाई कुठे झाली? तर महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहू यांच्यामध्ये पुणे जिल्ह्यातील खेड येथे ही लढाई झाली होती. पुढचा प्रश्न आहे, सातारा कोल्हापूर या 2 गाद्यांमधील संघर्ष कोणत्या तहाने संपला? तर सातारा आणि कोल्हापूर या 2 गाद्या म्हणजे मराठ्यांच्या ह्या 2 गाद्या होत्या. सातारा येथे छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःला छत्रपती पद स्वतः छत्रपती ते बनले होते सातारा गादीचे. आणि कोल्हापूरची जी गादी आहे ती महाराणी ताराबाई यांनी कोल्हापूरची गादी निर्माण केली होती. तर याचं योग्य उत्तर आहे, वारणेच्या तहामुळे सातारा आणि कोल्हापूर या 2 गाद्यांमधील संघर्ष संपला होता. पुढचा प्रश्न आहे, पहिल्यांदा पेशवे पदाचा मानकरी कोण ठरला? याचे योग्य उत्तर आहे बाळाजी विश्वनाथ. बाळाजी विश्वनाथ हे पहिले पेशवे होते. आणि छत्रपती शाहू म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू यांनी बाळाजी विश्वनाथ यांना पहिल्यांदा पेशवेपद दिले होते. बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र होते बाळाजी पहिला बाजीराव. बाजीराव पहिला हे बाळाजी विश्वनाथ यांचे पुत्र होते. आणि पहिल्या बाजीरावांचे पुत्र होते बाळाजी बाजीराव. आणि बाळाजी बाजीराव यांचेच दुसरे नाव आहे नानासाहेब. पुढचा प्रश्न आहे, दाभाडे प्रकरण, छत्रसालला मदत या घटना कोणाशी संबंधित आहेत? तर दाभाडे प्रकरण आणि छत्रसालला मदत या घटना पहिल्या बाजीरावाशी संबंधित आहेत. पहिल्या बाजीरावाने दाभाडे प्रकरण हाताळले होते, छत्रसालला मदत केली होती आणि दिल्लीवर वर्चस्व स्थापनेचे प्रयत्न त्यांनी केले होते. तसेच दक्षिणेत निजाम, सिद्दी आणि पोर्तुगीज इत्यादी मराठी शत्रूंवर वचक निर्माण केला होता पहिल्या बाजीराव यांनी. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे, पहिल्या बाजीरावानंतर बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे पेशवे झाले. पहिले विधान बरोबर आहे. पहिल्या बाजीरावानंतर पहिल्या बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब हे पेशवे झाले होते. दुसरे विधान आहे, नानासाहेबांच्या उत्तरेकडील धोरणातून 1761 मध्ये तिसरे पानिपत युद्ध घडून आले. दुसरेही विधान बरोबर आहे. नानासाहेबांच्या म्हणजेच बाळाजी बाजीरावांच्या उत्तरेकडील धोरणातून 1761 मध्ये तिसरे पानिपत युद्ध घडून आले होते. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर. आणि पानिपतचे जे युद्ध आहे ते अहमद शाह अब्दाली या अफगाणी राजाबरोबर घडले होते. पानिपतचे युद्ध हे मराठा विरुद्ध अहमद शाह अब्दाली असे घडले होते. आणि पानिपतच्या युद्धाबद्दल इतिहासकार यदुनाथ सरकार यांनी असे म्हटले होते की महाराष्ट्रातील एकही कुटुंब
असे नव्हते की जे या पानिपतच्या युद्धात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कामी आले नसेल किंवा सहभागी झाले नसेल. यदुनाथ सरकार पानिपतच्या युद्धाबद्दल म्हणतात की महाराष्ट्रातील एकही कुटुंब प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे पानिपतच्या युद्धभूमीवर कामी आले नाही असे नव्हते. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. कोरोना व्हायरस ही जी महामारी आहे याला रोखण्यासाठी सर्वजणांना नम्र विनंती आहे, घरीच राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.